हॅलो फ्रेंड्स, कॅश बजेटबाबत आपण एक एक्झाम्पल पाहणार आहोत. एक्झाम्पल: द फॉलोइंग इन्फॉर्मेशन इज अवेलेबल ऑफ अ न्यूली फॉर्म्ड कंपनी फ्रॉम जानेवारी टू जून 2020. नवीन सुरू झालेल्या कंपनीचे आपणाला जानेवारी ते जून 2020 बाबतची माहिती दिलेली आहे. यामध्ये सेल्स, परचेसेस, वेजेस आणि ओव्हरहेड्स आहेत. ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये कॅश बॅलन्स ऑन 1 मार्च 2020 वॉज ₹5,000. 1 मार्च 2020चा रोख शिल्लक ₹5,000 होती. न्यूली मशिनरी इन्स्टॉलेशन ॲट अ कॉस्ट ऑफ ₹10,000 इन द मंथ ऑफ फेब्रुवारी, which is to be paid in 2 equal installments, मार्च अँड एप्रिल. फेब्रुवारी महिन्यामध्ये आपण ₹10,000ची नवीन मशीन इन्स्टॉल केलेली आहे की ज्याची रक्कम 2 समान हप्त्यामध्ये मार्च आणि एप्रिल यामध्ये द्यायची आहे. ₹6,000 इज टू बी कलेक्टेड इन मार्च ॲज सेकंड कॉल मनी. सेकंड कॉल मनी म्हणून आपल्याला मार्च महिन्यामध्ये ₹6,000 मिळालेले आहेत. पिरियड ऑफ क्रेडिट अलाउड बाय कस्टमर्स इज Period of credit allowed by creditors is ₹2 months. क्रेडिटर्सकडून आपल्याला 2 महिन्यांचा क्रेडिट पिरियड मिळतो आणि अलाउड इन कस्टमर्स 1 month. आपण कस्टमर्सला 1 महिन्यांचा क्रेडिट पिरियड देतो. 50% ऑफ सेल्स अँड परचेसेस आर फॉर कॅश. खरेदी आणि विक्रीच्या 50% रक्कम ही रोख वस्तू खरेदी केल्या जातात आणि रोख वस्तू विकल्या जातात. हाफ मंथ डिले इन पेमेंट ऑफ वेजेस अँड ओव्हरहेड्स आर पेड इन द सेम मंथ. वेजेसबाबत 15 दिवसाची रक्कम ही या महिन्यामध्ये आणि 15 दिवसाची रक्कम पुढच्या महिन्यामध्ये दिली जाते. ओव्हरहेड्स मात्र त्या महिन्यामध्ये पेड केले जातात. प्रिपेअर अ कॅश बजेट फॉर 4 months फ्रॉम मार्च टू जून 2020. आपणाला मार्च ते जून या 4 महिन्यासाठीचं कॅश बजेट तयार करायचं आहे. मग हे कॅश बजेट तयार करण्यापूर्वी सर्वप्रथम कॅल्क्युलेशन ऑफ वेजेस. आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलेलं आहे पहा की वेजेस हे 15 दिवसाचे या महिन्यामध्ये आणि 15 दिवसाचे पुढच्या महिन्यामध्ये दिले जातात. यासाठी फेब्रुवारीचे वेजेस 2,200 आहेत की ज्याच्या 50% रक्कम फेब्रुवारी महिन्यामध्ये आणि 50% रक्कम मार्च महिन्यामध्ये पेड होईल. मार्चचे वेजेस 2,300 आहेत की ज्याचे 50% मार्च महिन्यामध्ये आणि 50% एप्रिल महिन्यामध्ये पेड होतील. एप्रिलचे वेजेस 2,300 आहेत पैकी 50% एप्रिलमध्ये आणि 50% मे महिन्यामध्ये पेड होतील. मेचे वेजेस 2,000 आहेत पैकी 50% मे महिन्यामध्ये आणि 50% जून महिन्यामध्ये पेड होतील. जूनचे वेजेस 2,500 आहेत की ज्याच्या 50% रक्कम जून महिन्यामध्ये आणि 50% रक्कम जुलै महिन्यामध्ये पेड होईल. म्हणजेच मार्च महिन्यामध्ये आपण किती रुपये वेजेससाठी पेड केलेले आहेत याची आपणाला बेरीज करावी लागेल. यामध्ये फेब्रुवारीचे 50% मार्च महिन्यामध्ये आणि मार्चचे 50% मार्च महिन्यामध्ये जे पेड झालेले आहेत असे 2,250 येतील. एप्रिलसाठी मार्चचे 50% आणि एप्रिलचे 50% असे 2,300 येतील. मे महिन्यासाठी एप्रिलचे 50% आणि मेचे 50% असे 2,150 येतील. जून महिन्याचे मेचे 50% आणि जूनचे 50% असे मिळून 2,250 रुपये जून महिन्यामध्ये वेजेस पेड केले जातील. यानंतर कॅश बजेट. सर्वप्रथम ओपनिंग बॅलन्स 5,000. ए रिसिट्स. यामध्ये कॅश सेल्स. प्रत्येक महिन्याच्या 50% विक्री ही रोख आहे म्हणून प्रत्येक महिन्याच्या 50% रक्कम ही कॅश सेल्स असेल. यानंतर डेटर्सला आपण 1 महिन्यांचं क्रेडिट देतो. म्हणजेच डेटर्सकडून राहिलेली 50% जी उधार विक्रीची रक्कम आहे ती
पुढच्या महिन्यामध्ये मिळणार आहे. म्हणजेच मार्चचे राहिलेले 50% एप्रिलमध्ये, एप्रिलचे राहिलेले 50% मेमध्ये, मेचे राहिलेले 50% जून महिन्यामध्ये मिळतील आणि मार्च महिन्यामध्ये फेब्रुवारीचे राहिलेले 50% रक्कम मार्च महिन्यामध्ये मिळालेली असेल. सेकंड कॉलममध्ये आपणाला मार्च महिन्यामध्ये मिळालेला होता 6,000 असे इथं टोटल येतील. बी आहेत पेमेंट्स. यामध्ये प्रत्येक महिन्याच्या खरेदीच्या 50% रक्कम ही त्या वेळेला आपण पेड करतो, म्हणजे रोख स्वरूपात खरेदी करतो. म्हणून प्रत्येक खरेदीच्या 50% रक्कम ही त्या महिन्यामध्ये पेड झालेली असेल. क्रेडिट पर्चेसेसच्या बाबतीत क्रेडिटर्स आपल्याला 2 महिन्यांचा क्रेडिट पिरियड देतात. याचा अर्थ जानेवारी महिन्यामध्ये केलेल्या खरेदीच्या 50% रक्कम ही मार्च महिन्यामध्ये पेड होईल. फेब्रुवारी महिन्यामध्ये केलेल्या खरेदीच्या 50% रक्कम ही एप्रिल महिन्यामध्ये पेड होईल. मार्च महिन्यामध्ये खरेदी केलेल्या रकमेच्या 50% रक्कम ही मे महिन्यामध्ये पेड होईल आणि एप्रिल महिन्यामध्ये खरेदी केलेल्या रकमेच्या 50% रक्कम ही जून महिन्यामध्ये पेड झालेली असेल. वेजेस आपण जे वर्किंग नोट केलेले आहेत त्यामधील ती वेजेसची रक्कम असेल मार्च, एप्रिल, मे आणि जून. ओव्हरहेड्स त्या महिन्याचे त्या महिन्यामध्ये दिले जातात. म्हणजेच प्रत्येक महिन्याचे ओव्हरहेड्स त्या महिन्यामध्ये पेड होतील. मशिनरी आपण फेब्रुवारी महिन्यामध्ये 10,000 रुपयाची खरेदी केलेली होती की ज्याची रक्कम 2 समान इन्स्टॉलमेंटमध्ये मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये पेड केलेली आहे. मग इथं सुरुवातीला मार्च महिन्याचे पेमेंटचे टोटल येतील 17,900, एप्रिल महिन्याचे पेमेंटचे टोटल येतील 18,550, मे महिन्याचे टोटल पेमेंट्स येतील 12,700 आणि जून महिन्याचे टोटल पेमेंट्स येतील 13,900. आणि आता रिसिट्स, यामध्ये मार्चचे टोटल रिसिट्स येतील 22,250. यामधून मार्च महिन्याचे पेमेंट्स वजा केले तर क्लोजिंग बॅलन्स राहील 4,300. हा मार्च महिन्याचा क्लोजिंग बॅलन्स एप्रिल महिन्याचा ओपनिंग बॅलन्स असेल आणि एप्रिल महिन्याचे रिसिट्स येतील 19,050. यामधून एप्रिल महिन्याचे पेमेंट्स वजा केले तर अमाऊंट राहील 500 रुपये. हे 500 रुपये क्लोजिंग बॅलन्स मे महिन्याचा ओपनिंग बॅलन्स असेल आणि मे महिन्याचे टोटल रिसिट्स येतील 17,000. यामधून मे महिन्याचे टोटल पेमेंट्स 12,700 वजा जाता अमाऊंट राहील 4,300. हा क्लोजिंग बॅलन्स जून महिन्याचा ओपनिंग बॅलन्स असेल 4,300. जून महिन्याचे रिसिट्स येतील 21,800. यामधून जून महिन्याचे पेमेंट्स 13,900 वजा जाता बॅलन्स राहील 7,900. थँक्यू.